नमस्कार। आज मी उकडीचे मोदक रेसिपी बनवते। बघा, मी मस्त असे उकडीचे मोदक काल संकष्टी होती, संकष्टीसाठी बनवलेले। तर मी हे कसे बनवले त्यासाठी माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। आता सर्वप्रथम सारण करून घेऊया। त्यासाठी एक गरम पॅन मध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचंय आणि मी एक नारळ पूर्ण खाऊन घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे आणि त्यात तो आता ह्या तुपावर घालून घ्यायचा आहे, थोडासा परतून घ्यायचा व्यवस्थित अशा प्रकारे हा परतून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये एक कप एक वाटी एवढं गुळ घालायचे। गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। बघा, अशा प्रकारे आणि मिक्स करा। तर त्यामध्ये मनुका घालून घ्यायचे आणि एक चमचा वेलची पूड घालून घ्यायचे। मनुका घाला की तुम्ही ड्रायफ्रूटही घालू शकता। आणि आता हे व्यवस्थित गुळ विरघळेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे, अगदी मस्त असं। बघा, अशा प्रकारे आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण उकड ही काढून घेऊया। उकड काढण्यासाठी एक छोटं पातेलं मी तांदळाची पिठी घेतली। जितकं तांदळाची पिठी तितका पाणी घ्यायचा आणि तो आता मी एका पातेल्यामध्ये गरम करत ठेवलंय। त्यामध्ये मीठ थोडंसं आणि थोडंसं तूप घालून त्याला व्यवस्थित कडक असं उकळवून घ्यायचंय पाणी। आणि त्यामध्ये ही तांदळाची पिठी मोदकाचा आटा घालून लाटण्याच्या सहाय्याने असं मिक्स करून, लाटण्याच्या सहाय्याने कशासाठी तर लाटण्याच्या सहाय्याने त्याला गुठळ्या होत नाही आणि अशा प्रकारे व्यवस्थित पाण्यामध्ये पिठी मिक्स होऊन जाते। अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। बघा, मस्त असं आता हे मिक्स करून झालं आणि आता ह्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचंय। थोड्या वेळ झाकून ठेवल्यानंतर आपण आता ह्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचंय आणि हाताला हात पाण्यामध्ये बुडवून आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय। बघा, अशा प्रकारे त्याची गुठळ्या पूर्ण मळून घ्यायच्या आहेत आणि एकदम सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचे। पाणी त्यामध्ये घालायचं नाहीये, पाणी फक्त मिक्स करायचं, पाणी फक्त हात ओला करायचा आहे। आणि बघा, अशा प्रकारे असं मस्त असं हे आता मिक्स झालेलं आहे। बघा, मस्त त्याचा गोळा झालेला आहे। आता ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून ठेवून द्या आणि मग आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। आता एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे। त्या वाटी बघा, अशा प्रकारे मस्त अशी एका हाताने असं प्रेस करत करत अशी वर गोल गोल फिरवत करून घ्यायची आहे। आणि आता त्याच्या कडा दुमडून घ्यायच्या आहेत साईडनं अशा बाहेरून। बघा, अशा प्रकारे बाहेरून अशी कडा दुमडून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचंय मोदकाचं आणि मस्त असं दाबून भरायचंय आणि त्याला असं थोडस असं फोल्ड करून घ्यायचंय असं दाबून असं आणि मोदकाचा शेप देऊन घ्यायचंय। अशा प्रकारे मी आता दुसराही बनवून घेते आणि सगळे मोदक बनवून घेते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा। आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येतात तेही तुम्ही पाहायला विसरू नका आणि कमेंट्स करायलाही विसरू नका। बघा, मस्त असे मोदक उकडीचे मी बनवलेले आहेत। बघा, अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले ते। बघा, अशा प्रकारे जास्त काही मला डिझाईन बनवता येत नाही, पण मी जेवढी मला जमते त्या हिशोबाने मी करत आहे। बघा, प्रेझेंटेशन मध्ये माझं थोडंसं मी कच्ची आहे, मला जेवढं जमते त्या हिशोबाने मी करते। बघा, तर आता हा मोदक सगळे आता मी बनवून घेते। बघा, मस्त असे मोदक आता मी हे बनवून घेतलेले आहेत सगळे। आता ह्याला एका इडलीच्या कुकरमध्ये किंवा चाळणमध्ये पाणी घालून आणि त्यावर मी बटर पेपर ठेवलेला, केळीचं पान असेल तर केळीचं पान ठेवू शकता किंवा असे पण त्या प्लेटला तूप लावून ठेवू शकता चिकटू नये म्हणून। आता हे सगळे मोदक घालून घ्यायचे आहेत आणि त्यावर मी केशरचे धागे वरून घातलेले आहेत। जर तुम्हाला असेल घरात अवेलेबल केशर तर केशर घालू शकता, नाही घातलं तरी काही नाही, ऑप्शनल आहे, पण बघायला सुंदर वाटतात म्हणून मी घातलेले आहेत। आता ह्याला 15-20 मिनिटं स्टीम करून घ्यायचंय, उकडून घ्यायचे। बघा, मस्त असे आता हे आपले मोदक उकडलेले आहेत। आता ह्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे। हे मोदक तुम्ही असेही खाऊ शकता आणि त्याला मध्ये तूप असं मध्ये फोडून त्यामध्ये तुपाची धार सोडून असं मस्त असं पण खाऊ शकता। बघा, हे सगळे आता आपले मोदक झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले ते। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका।